संध्याच किचन पाककलेचा अस्सल खजिना या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत उपवासाचं प्रीमिक्स कसं बनवून ठेवायचं। हे प्रीमिक्स जर का तुम्ही बनवून ठेवलं तर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही इडली, डोसा, अप्पे बनवून खाऊ शकता। अगदी सोपं आहे हे प्रीमिक्स। तर हे प्रीमिक्स जे आपण बनवणार आहे त्यापासून मी इथे अप्पे बनवणार आहे। त्याचबरोबर मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवणार आहोत। त्याचबरोबर जाळीदार डोसे कसे बनवायचे ते बघणार आहे आणि घावणे या पिठाने कसे बनतात तेही बघणार आहोत। तर हे प्रीमिक्स करण्यासाठी अर्धा वाटी साबुदाणा आणि 2 वाटी इथे भगर किंवा वरई घेतलेली आहे। बघा, तर हे कच्चंच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा टाकून घेऊयात, त्याचबरोबर इथे वरई टाकून घेऊयात आणि हे आपण चांगलं दळून घेऊयात। तर इथे बघा, मी हे पीठ चांगलं दळून घेतलेलं आहे। असं रवाळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बघा, रवाळ असल्यामुळे छान इडल्या याच्या होतात। तर हे पीठ आपलं तयार आहे। तर हे मोजल्यानंतर 2 वाटी पीठ भरलेलं आहे। पीठ दळून झाल्यानंतर ते मोजून बघायचं आहे। तर आता हे जे पीठ आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आता पुढचे जिन्नस बघूयात हे प्रीमिक्स तयार करण्यासाठी। तर इथे बघा, मी इथे सिट्रिक ॲसिड टाकत आहे, म्हणजे लिंबू सत्व जे मार्केटमध्ये आरामशीर मिळतं। तर 2 वाट्या पीठ होतं आपलं, त्यासाठी पाव चमचा आपल्याला इथे सिट्रिक ॲसिड टाकायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, तोही पाव चमचा, म्हणजेच अर्धा चमचा टाकलं तरी चालेल। म्हणजे 1 वाटीसाठी पाव चमचा सिट्रिक ॲसिड आणि पाव चमचा खायचा सोडा। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये। सिट्रिक ॲसिड यासाठी टाकायचं की जेव्हा आपण यामध्ये पाणी टाकतो प्रीमिक्समध्ये, तेव्हा सिट्रिक ॲसिड आणि खायचं सोड्याचं जे कॉम्बिनेशन तयार होतं त्यामुळे इडली किंवा ढोकळा खूप चांगला असा फुलतो। त्यामुळे आपल्याला सिट्रिक ॲसिड टाकायचं आहे। तर बघा, हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे प्रीमिक्स बघा तयार आहे। अगदी झटपट आपण 10च मिनिटांमध्ये बनवलेलं आहे हे प्रीमिक्स। तर आता हे प्रीमिक्स स्टोअर कसं करायचं, तर एका हवाबंद बरणीमध्ये ते भरून ठेवायचं आणि हे आरामशीर 2 महिने टिकतं। बघा, आता तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही इडली, डोसा, ढोकळा बनवून खाऊ शकता। तर आता आपण अप्पे इडली करायला घेऊया। त्यासाठी इथे बघा, प्रीमिक्स घ्यायचं 1 वाटी, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सोडा टाकायची काही गरज नाही आहे, आपण ऑलरेडी टाकलेला आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मीठ पिठामध्ये। आणि 2 टेबलस्पून इथे दही टाकायचं आहे आपल्याला। दही टाकल्यानंतर थोडं पाणी टाकून असं मी पीठ करून घेतलेलं आहे। तर हे पीठ तुम्ही इडलीसाठी, अप्प्यांसाठी वापरू शकता। सेमच पीठ इडलीसाठी आणि अप्प्यांसाठी आपण वापरणार आहोत। अप्पे करताना जर तुम्हाला त्यामध्ये मिरची वगैरे टाकायची असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे जिन्नस वाढवू शकता, पण आपण इथे प्लेनच करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण या पिठाचे अप्पे करून घेऊया। त्यासाठी एक अप्पे पात्र चांगलं गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल सोडायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपण यामध्ये ओतून घेऊयात। अगदी झटपट अप्पे, इडली, डोसे होतात असं प्रीमिक्स बनवून ठेवल्यामुळे। तर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी, मंद गॅस करायचा आहे। बघा, झाकण काढल्यानंतर चांगले खरपूस असे सुंदर असे छान भाजले गेलेत हे अप्पे। तर दुसरी साईड पण आपण चांगली शेकून घेऊया 2 मिनिटं। तर इथे बघा, हे अप्पे अगदी तयार आहेत।
तर हे उपवासाच्या चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर आता दुसरा पदार्थ म्हणजे इडली। आता सेम पीठच आपल्याला घ्यायचं आहे आणि इडलीच्या साच्यांमध्ये व्यवस्थित तेल लावून हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे 10 ते 12 मिनिटांसाठी। बघा इडली चांगली वाफलेली आहे। तर ही इडली देखील आपली तयार आहे। खूप डिटेलमध्ये इडली कशी लावायची याची प्रोसेस मी सांगितलेली नाही। तर आता सेम पिठापासूनच आपण बघणार आहोत जाळीदार असा डोसा कसा करायचा। तर त्यासाठी हे पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला हवं त्या कन्सिस्टन्सीचं करण्यासाठी थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता, अशी फ्लोइंग कन्सिस्टन्सी येण्यासाठी। तर बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे पिठाला। तर हा जाळीदार असा मऊ मऊ डोसा तयार आहे। उपवासाच्या बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही हा डोसा सर्व करू शकता। आता उपवासाचे घावणे कसे करायचे, तर त्यासाठी तयार केलेलं पीठ घ्यायचं। प्रेमिक्सपासून तयार केलेलं पीठ इथे मी घेतेय, मगाशी जे आपण तयार करून ठेवलेलं ते, आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। बघा बऱ्यापैकी हे पातळ झालं पाहिजे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल। मीठ तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता। तर हे पीठ तयार आहे। आता काय करायचं, पॅनला तेल लावून घ्यायचं आणि पॅन खूप चांगला गरम करून घ्यायचा। पॅन चांगला तापलेला पाहिजे। आता यावरती आपल्याला हे घावणाचं जे पीठ आहे ते सोडायचं आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे घावणे होऊ द्यायचे आहेत। तर बघा खूपच जबरदस्त असं कुरकुरीत हे तयार झालेले आहे, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये। तर हे घावणे पण तयार आहे। हे तुम्ही उपवासाच्या चटणी बरोबर सर्व करू शकता। बघा केवढे कुरकुरीत झालेले आहेत। तर या प्रेमिक्सपासून बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या का मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन।